गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना सातत्यानं घडतायत। उद्यापासून अधिक मास सुरू होत असल्यानं पंढरीत भाविकांची आजपासूनच गर्दी होऊ लागली असून अशातच 65 एकर येथे भव्य हरिनाम सप्ताहाचं आयोजन केल्यानं हजारो भाविक यासाठी दाखल होत आहेत। अशा वेळी चंद्रभागा नदीत भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सुरक्षा रेस्क्यू पथक तैनात ठेवणं गरजेचं झालंय। मागील 15 दिवसात येथे घडलेल्या घटनांमुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चंद्रभागा नदीत सुरक्षा रेस्क्यू पथक नियुक्त करावं अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे केली होती। आज पुन्हा चंद्रभागा नदी पात्रात एका वयोवृद्ध भाविकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सदर भाविकाचा मृतदेह चंद्रभागेतून शोधून काढून तो पुढील कार्यवाहीसाठी पंढरपूर सामान्य रुग्णालयात पोहोचवण्यासाठी काम आदिवासी महादेव कोळी समाजातील तरुणांनी केलं। चंद्रभागा पात्रात भाविकांच्या सुरक्षतेसाठी आदिवासी रेस्क्यू टीमची नेमणूक करा अशी मागणी लावून धरणारे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्याने आता मंदिरे समितीवर शासनानं कारवाई करावी अशी मागणी केली आहे। विठ्ठल गोडसे वय वर्ष 78 असं आज नदीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचं नाव आहे। मंदिर समितीच्या पदाधिकारी सदस्यांना भाविकांच्या सुरक्षेशी व त्यांच्या सोयी सुविधांबाबत अजिबात स्वारस्य नाही हे ठळकपणे समोर येत असून आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीच थेट मंदिर समितीवर चंद्रभागेच्या पात्रात बुडून मृत्यू झालेल्या भाविकाच्या निधनासाठी मंदिर समितीला जबाबदार ठरवून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे। लवकरच या संदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे। आज भाविक चंद्रभागेत बुडाल्याचं समजताच आदिवासी महादेव कोळी समाजातील तरुण गणेश बाळू कोळी, विठ्ठल नितीन आधटराव, आदेश गुंडाप्पा परचंडे, अभिजित श्रावण आधटराव, सुहास कुमार साळुंखे यांनी मृतदेह चंद्रभागेतून शोधून काढून तो सामान्य रुग्णालयात पोहोचवण्यापर्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। ही चंद्रभागेचं पात्र आहे। आज चंद्रभागेच्या पात्रामध्ये एका वयोवृद्ध भाविकाचा बुडून मृत्यू झाला। आज आमच्या आदिवासी महादेव कोळी समाजातील या सर्व बांधवांनी ती बॉडी काढून पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली। असं वारंवार कित्येक वर्षापासून आम्ही सामाजिक काम करतोय। आम्ही मंदिर समितीला वारंवार मागणी करतोय। शासनाकडनं पत्र येऊनही मंदिर समिती चालढकल करते आणि रेस्क्यू टीम नेमत नाही। आदिवासी रेस्क्यू टीम नेमली असती तर ह्या चंद्रभागेतल्या अशा घटना थांबल्या असत्या, येणाऱ्या निष्पाप भाविकाचे जीव वाचले असते। पण मंदिर समिती पूर्णपणे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते। आम्ही वारंवार सांगतोय, आज कमीत कमी ही 5वी ते 6वी घटना आहे। 6 भाविकाचा बुडून ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये मृत्यू झाला आहे, पण मंदिर समितीला ह्याचं काय देणं घेणं नाही। मंदिर समिती फक्त येणाऱ्या भाविकाच्या उत्पन्नावर डल्ला मारते, दक्षिणा घेते, पण येणाऱ्या भाविकाची कुठलीही सोय करताना मंदिर समिती दिसत नाही। आम्ही वारंवार सांगितले, आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये मंदिर समिती आमच्या ह्या आदिवासी रेस्क्यू टीमची नेमणूक करत नसेल, शासनानं सांगून, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून, प्रांताधिकाऱ्यांनी सांगून तर ही मंदिर समिती आदिवासी रेस्क्यू टीम चंद्रभागेच्या पात्रात नेमत नसेल तर ह्या सर्व होणाऱ्या घटनांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मंदिर समितीला दोषी धरून मंदिर समितीवर कारवाई करावी। कारण ह्या सर्व होणाऱ्या मृत्यूला
मंदिर समिती जबाबदार आहे. मंदिर समितीनं लवकरात लवकर मंदिर समितीला नाही जाग आली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आगळं वेगळं आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम.